नमस्कार ताईनो, या व्हिडिओच्या माध्यमातून अंगणवाडी सेविका व मदतनीस एका वर्षामध्ये किती सुट्टी काढू शकतात हे सविस्तर डिटेलमध्ये आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलात तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील। ताईनो, तुम्ही अंगणवाडी सेविका असाल किंवा मदतनीस असाल तर तुम्ही एका वर्षामध्ये किती सुट्टी काढू शकतात, वार्षिक सुट्टी किती दिवस काढू शकतात आणि सामान्य रजा किती दिवस काढू शकतात हे सविस्तर डिटेल आपल्याला बघायचं आहे। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या प्लीज। अशीच नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल। आता या ठिकाणी बघा, अंगणवाडी सेविका मदतनीस एका वर्षामध्ये किती दिवस सुट्टी काढू शकतात। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या सुट्टी संदर्भातील नियम राज्य सरकारच्या महिला व बालविकास विभागाकडून निश्चित केल्या जातात। सामान्यतः सुट्टीच्या प्रकारामध्ये खालील प्रकार येतात। आता आपल्याला बघा, या ठिकाणी स्पष्ट असं एक्सप्लेन करण्यात आले। नियम राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाकडून निश्चित केला जातो। नियम कोणत्या डिपार्टमेंटकडून केला जातो? राज्य सरकारच्या महिला बालविकास विभागाकडून निश्चित केले जातात। आता सामान्यतः सुट्टीच्याच प्रकारामध्ये खालील प्रकार येतात। आता कोणकोणते प्रकार येतात बघा। पहिला मुद्दा, वार्षिक सुट्टी म्हणजे कॅज्युअल लीव्ह, म्हणजे आपल्याला वार्षिक सुट्टी किती दिवस काढू शकतो आपण, पहिला मुद्दा आहे या ठिकाणी बघा। अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वर्षभरात 12 दिवस वार्षिक सुट्टीची परवानगी असते। आता हे बघा, वार्षिक सुट्टीसाठी किती दिवस वर्षभरामध्ये सुट्टी काढू शकतात, तर 12 दिवस। दुसरा मुद्दा आहे, यामध्ये एका वेळी जास्त 3 दिवसाची सलग सुट्टी घेता येते। बघा, एकाच वेळी तुम्हाला सुट्टी काढायचं असेल तर तुम्ही सलग किती दिवस काढू शकतात, फक्त 3 दिवसाचे काढू शकता या ठिकाणी। यामध्ये एका वेळी जास्त 3 दिवसाची सलग सुट्टी काढू शकतात। आता सामान्य रजा म्हणजे लिव्स। आता सामान्य रजा आपल्याला किरकोळ रजा किती दिवसाची आपण घेऊ शकतो। दुसरा मुद्दा आहे बघा, सामान्य रजा। पहिला मुद्दा आहे बघा, अंगणवाडी सेविकांना काही प्रकरणामध्ये मिळणाऱ्या वेतनासोबत 15 दिवस सामान्य रजेसाठी परवानगी दिली जाऊ शकते। बघा, किती दिवसाची सुट्टी दिली जाऊ शकते तुम्हाला वेतनासोबत, तर 15 दिवसाची तुम्हाला सामान्य रजा दिली जाऊ शकते। तिसरा मुद्दा आहे बघा, आरोग्य रजा। आता मेडिकल लीव्हसाठी तुम्हाला किती दिवसाची सुट्टी काढू शकता तुम्ही। आजारी पडल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यावर आरोग्य रजा मिळते। बघा, या ठिकाणी काय म्हटलंय, तुम्हाला जर तुम्ही आजारी पडला असेल आणि तुम्हाला रजा घ्यायची असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी काय सादर करावं लागेल, तर आजारी पडल्यास वैद्यकीय प्रमाणपत्र सादर केल्यावरच आरोग्य रजा मिळते तुम्हाला। ही सुट्टी वैद्यकीय गरजेनुसार दिली जाऊ शकते। आता ही सुट्टी कशी दिली जाऊ शकते, तर वैद्यकीय गरजेनुसार दिली जाऊ शकते। चौथा मुद्दा आहे विशेष रजा। आता विशेष रजा काय आहेत? विशेष रजा विवाह, प्रसूती किंवा इतर कौटुंबिक कारणासाठी विशेष रजा दिली जाऊ शकते। तर विशेष रजा तुम्हाला समजलं असेल, विवाह, प्रसूती किंवा इतर कौटुंबिक कारणासाठी विशेष रजा दिली जाऊ शकते। दुसरा मुद्दा आहे, प्रसूती रजेसाठी 6 महिनेपर्यंत सुट्टीची परवानगी असते। बघा, या ठिकाणी काय म्हटलं हे लक्षात घ्यायचे ताईनो, प्रसूती रजेसाठी 6 महिनेपर्यंत सुट्टीची परवानगी असते। किती दिवसाची? 6 महिन्याची परवानगी असते। तर सार्वजनिक सुट्टी बघायचं आपल्याला, सार्वजनिक सुट्टी किती दिवसाची असेल बघा। हे सार्वजनिक सुट्टी आहे, हॉलिडे, पब्लिक हॉलिडे। सरकारी नियमानुसार लागू असलेल्या सर्व सार्वजनिक सुट्ट्या अंगणवाडी सेविकांना लागू असतात। बघा, पब्लिक हॉलिडे म्हणजे सार्वजनिक सुट्ट्या, म्हणजे तुम्ही कॅलेंडरमध्ये पाहिलं असेल रेड कलरमध्ये काही त्या ठिकाणी फेस्टिवल असेल किंवा एखाद्या पुण्यतिथी असेल, असं भरपूर त्याच्यात सुट्ट्या दिल्या असतात कॅलेंडरमध्ये। त्या कॅलेंडरनुसार हे सार्वजनिक पब्लिक हॉलिडे हे सर्व अंगणवाडी सेविका ताईंना ही सुट्टी लागू असते। आता या ठिकाणी खाली एक सूचना देण्यात आली बघा,
तुमच्या राज्यातील किंवा जिल्ह्यातील नियम थोडेसे वेगळे असू शकतात. याबाबत अचूक माहिती मिळवण्यासाठी आपल्या जिल्ह्याच्या महिला व बालविकास विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्याशी संपर्क साधावा. तर या ठिकाणी काय म्हटलं आहे बघा, वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळे नियम असतात आणि जिल्ह्यावाईजसुद्धा नियम असतात. तर आपल्याला आणखी माहिती मिळवायचं असेल तर आपल्याला कोणत्या करायचं, कुठे व्हिजिट द्यायचं, तर जिल्हा महिला बाल विकास विभाग किंवा संबंधित अधिकाऱ्याशी तुम्हाला संपर्क साधून तुम्ही सविस्तर डिटेलमध्ये विचारू शकता. आणि राज्यवाईज असते, प्रत्येक राज्यामध्ये वेगवेगळा नियम असतं आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये वेगवेगळे नियम लागू केले असतं. तर त्या ठिकाणी तुम्ही अधिकाऱ्याशी संपर्क साधून तुम्ही डिटेलमध्ये विचारू शकता आणि हे सर्व डिटेल आरोग्य रजा आणि वार्षिक रजा आणि किरकोळ रजा किती दिवसाची घेऊ शकता हे सविस्तर डिटेलमध्ये तुम्ही विचारू शकतात. ताईनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. अशीच नवनवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील. ताईनो, या चॅनलवरती वेळोवेळी कोणतीही भरती असेल, भरतीचे अपडेटसुद्धा या चॅनलवरती मी अपलोड करत असते आणि ॲप्लिकेशन ऑनलाईन कसे फिलअप करायचं ते सुद्धा मी या चॅनलवरती अपलोड करत असतो. तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. जय हिंद, जय महाराष्ट्र.